मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 2 गाड्यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 5 जण मृत्युमुखी पडले। शिवाजी तुकाराम वायकर आणि अजित अनंत ललवाणी यांच्यासह अन्य 3 जण या अपघातात ठार झाले आहेत। पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या मारुती इको कारवर आदळली। या अपघातात स्विफ्टमधील 2 तर इकोमधील 3 जण मृत्युमुखी पडले। इतर 2 जण जखमी झाले असून त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मागील महिन्यात अशाच प्रकारे घडलेल्या अपघातात मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय पेंडसे यांचा 2 वर्षांचा मुलगा प्रत्युष यांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर झालेल्या अशाच प्रकारच्या घटनेत आणखीन 2 जण मरण पावले होते। द्रुतगती महामार्गावर अशा प्रकारे अपघात होण्याच्या घटना सातत्याने वाढत असून महामार्गावरील रस्ता दुभाजकाची उंची वाढवण्याची मागणी केली जात आहे। काही दिवसांपूर्वी उर्से टोल नाक्याजवळ रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी लवकरच रस्ता दुभाजकाची उंची 2.5 फुटापर्यंत वाढवण्यात येईल असे आश्वासन दिले होते, परंतु अजून तरी या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे।